हे बघा, हाय मैत्रिणींनो, मी तुम्हाला त्या दिवशी रुमालाची परवा डिझाईन सांगितली होती. काल मला जमलंच नाही व्हिडिओ टाकायला, म्हणून सॉरी. एक दिवस लेट होता आहे बघा. पण आता मी तुम्हाला प्रॉपरली डिझाईन शिकवणार आहे. हे बघा, आपण ही डिझाईन केलेली आहे. आपल्याला ही डिझाईन कंप्लीट करायची आहे. ही बघा, अशी ही डिझाईन येणार आहे. बघा किती सुंदर डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला सांगितलं होतं 3 राऊंड कंप्लीट करून ठेवा. तशी तुम्ही केलेच असाल. चला मैत्रिणींनो, सुरुवात करूया पुढच्या कामाला. तर चला आता भेटूया, आपण सुरुवात करूया. चला, हे बघा, ही डिझाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. ही बघा, आणि मी तुम्हाला शिकवणार आहे. हे बघा, इथं प्रथम एक पहिला खांब, नंतर दुसरा खांब, परत तिसरा खांब आणि चौथा खांब. हे बघा, इथे आपण 4 खांब घेणार आहोत आणि इथूनच वरती 2 साकड्या घ्यायच्यात. 1 2 आणि त्याच्यानंतर जे 4 आहेत त्यांच्या 2 मधनं 3 खांब टाकायचेत. 1 2 3. हे बघा, आता 2 साकड्या टाकून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो. हे बघा, 1, आता इथे वरती 2 खांब टाकायचे आहेत. हे बघा, प्रॉपर असं बनवायचं आहे. हे बघा, झाली ही डिझाईन पूर्ण. आता इथून 2 साकड्या घ्यायच्या. 1 2, 2 साकड्या इथे जॉईन करायच्या आणि आता इथून 4 साकड्या टाकायच्या. 1 2 3 आणि हे बघा 4. ही डिझाईन आपल्याला अशीच कंप्लीट करायची आहे. ही बघा, डिझाईन बनवून फार सुंदर तयार होते. 1 2 3 आणि आता हा झाला चौथा. 4 खांब तसेच तयार करायचे आहेत. हीच डिझाईन आपल्याला कंप्लीट करत घ्यायची आहे. हे बघा, 1 2 साकड्या घ्यायच्या आहेत. दोघं खांबांमधनं 3 खांब टाकायचे आहेत. 1 2. आता हा माझा तिसरा खांब आहे. बघा, तुम्ही बघू शकतात. 1 2 3 मधनं परत 2 खांब वरती घ्यायचे आहेत. 1 2. इथं पण 2 साकड्या घ्यायच्या आहेत. 1 2. त्या 2 साकड्या परत जिथे आपण 2 खांब घेतलेत तिथे जॉईन करून घ्यायचे. तिथून 4 साकड्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 आणि हे बघा 4. हे बघा, बघा, हे अशीच पूर्ण करत जायची. पूर्ण डिझाईन अशीच कंप्लीट झाल्यानंतर ती डिझाईन सेम अशीच दिसणार आहे. बघा, तीन खांब झालेले आहेत. आपला चौथा खांब चालला आहे. बघा, 2 साकड्या टाकून घ्यायच्या आहेत. 1 2, आता परत 3. तसेच करत राहायचं आहे आपल्याला. पूर्ण डिझाईन तशीच कंप्लीट करत जायची मैत्रिणींनो. हे बघा, हे बघा, 3 खांब झालेले आहेत. 2 साकड्या टाकून घ्यायच्या. 1 2. हे बघा, आता परत आपल्याला 2 खांब टाकायचे आहेत. 3 खांबांमधनं 2 खांब टाकायचे आहेत. वरती 2 साकड्या घेऊन झालेल्या आहेत. 1 आणि हे 2. परत 2 साकड्या विणायच्या. 1 2 आणि ती साकडी जिथे आपण 2 खांब घेतलेत तिथे जॉईन करायची. आता 4 साकड्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 आणि हे 4. हे बघा, या 4 साकड्या मी केलेल्या आहेत. परत जिथे सुरुवात केली होती तिथे दुसऱ्या ह्याच्यातनं टाकायच्या. 1 2. हे बघा,
खांब व्यवस्थित घेऊन पूर्ण करायचे आहेत, नाहीतर डिझाईन उठून दिसत नाही. धागा घेताना धागा व्यवस्थित घ्यायचा आहे. धागा कट करताना पण धागा व्यवस्थित कट करायचा आहे, नाहीतर तुम्ही केलेली डिझाईन पूर्ण निघून जाईल. व्यवस्थित नॉट करून घ्यायची. डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर व्यवस्थित नॉट केले का व्यवस्थित होतं. हे बघा, मी 4 खांब केले आहेत, 2 साकड्याच घेतल्या नाहीत. परत 2 साकड्या घ्यायच्या आहेत. 1 2 1 2 हे बघा 3 1 2 हे बघा 1 2 1 2 3 2 जिथं घेतलंय तिथं टाकायची. आता 4 1 2 3 4 हे बघा 1 2 3 हे बघा 4 हे बघा आपल्या 4 ऑलरेडी बनवून झालेल्या आहेत. 5 झालेल्या आहेत. आता 5व्याची सुरुवात झालेली आहे. हीच डिझाईन आपल्याला अशी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. मग तुम्हाला उद्या मी परत दुसरी डिझाईन दाखवणार, कारण एक साथ 2-2 डिझाईन सांगितलं तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येणार नाही. म्हणून आधी एक डिझाईन कंप्लीट करायची, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कुठला धागा कसा घ्यायचा आणि कसा यूज करायचा. 1 2 हे बघा. आणि हे वाटतं तितका अवघड नाही, फार सोपी पद्धत आहे. ट्राय करा, नक्की जमेल. फक्त याला सतत प्रॅक्टिस करत राहावं लागतं. हे बघा हे बघा हे बघा 2 खांब घ्यायचे आहेत इथे. एक 2 2 3 4 चला तर आता मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तुम्ही ही डिझाईन कंप्लीट करा. उद्या आपण दुसरी डिझाईन बनवू. बघा बघा मैत्रिणींनो, डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडल्या असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा
आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। मी बनवलेली डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये।